नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर माझ्या गावापासून एक 15 किलोमीटरवर आपलं जामखेड या गावामध्ये भूषण पांढरे, मी अगोदर पण तुमचा व्हिडिओ बनवला होता फुलावस्थेमध्ये, आणि आज योगा परत मी चाललोच होतो म्हणून आलो. तर किती झाडे आपले? 550 झाडं. 550 हो. बरोबर. आता तुमच्या झाडामध्ये मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस झाडाचा कलर हा थोडासा पिवळसर होता, हो. थोडा म्हणण्यापेक्षा बराच होता. 75% झाडं आपले पिवळेच होते. पिवळे होते. आणि मागच्या वर्षी माल किती निघाला तुमचा? मागच्या वर्षी आपल्याला 4.5 टन माल झाला, 550 झाडाला. 550 झाडामध्ये 4.5 टन. हो. आज यावेळेस झाडाची कंडिशन काय तुमच्या? यावेळेस झाडाचे पानं पण रुंद झालेले, पुन्हा माल पण भरपूर आहे. 20 टनाच्या वरच माल भरायला पाहिजे असं माझा अंदाज. 20 तर तुम्ही खूपच कमी सांगितलं. ठीक आहे, आपण माल तोडता नाही व्हिडिओ बनवू. नाही तेच आहेत. हे झाड किती आपले? 550 झाडं. 550 झाडे. प्रति झाड 60-70 किलो माल तर सहज निघणार तुमचा. नाही ते तर आहेच, किती? पण आपण एक टार्गेट 30 टन प्लसच माल राहील तुमचा. 40, 30, 40, 45 असा. कारण पाऊस पडला तर तुम्हाला हा माल लक्षात येतो. आज रोजी तुमचा हा माल आता हे बघा, या झाडावर माल बघा तुम्ही. आता ह्या झाडावर भरपूर माल आहे, पण फळाची साईज लहान असल्यामुळं तुम्हाला तो आज वाटत नाही. पाऊस पडला की साईज येते त्याला. आपण त्यावेळेस व्हिडिओ बनवू. आणि असं काही नाही की मी मुद्दाम या ठिकाणी माल आहे म्हणूनच या झाडाचं काढतो, असं काही नाही बरं का. सगळे झाडं सारखे, सगळे झाडं सारखे, असं काही नाही की एकाच झाडाला माल आहे. ग्रीनरी चांगली आहे, हो. पिवळटपणा नाही आहे, फळाची साईज चांगली आहे. आता थोडंसं तुम्ही पाणी कमी जात आहे, पाणी वाढवा. ते फक्त आपल्या इकडे आणि असं काही नाही तुम्हाला मी शिल्लकचा खर्च दिला. नाही काही. तुम्ही आता माझ्या ग्रुपला आहे, हो. ग्रुपवरही मी असं कोणाला फालतू खर्च देत नाही. नाही. आपलं उद्दिष्टच काय आहे? कमी खर्चामध्ये कमी श्रमामध्ये शेतकऱ्याचं चांगलं व्हावं. हो. कंपनी आपण जे देतो, सिजेंटा, बायर, BSF, धानुका, SL, IGL, टाटा ॲग्रिकॉन, एरीज, FMC असेल, इन्सेक्टिसाईड असेल, सगळ्या कंपन्या चांगल्याच त्याच कंपनीचे प्रोडक्ट आपण देतो. मी स्वतः दुकानदार आहे, मला माहिती आहे ना, सगळं स्टँडर्डच देतात. स्वतः तुम्ही दुकानदार आहे. हो. आणि सक्ती नाही कुठून घ्या, मला काय तेच घेणं नाही. उलट तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरून मागवा, आम्हाला काही त्याचं मला काही प्रॉब्लेम नाही. ते तर आहे. आणि विशेष म्हणजे मशागत बंद केली तुम्ही, हो, मशागत बंद केली तुम्ही. तणनाशक वापरलं, तणनाशक. मी सांगितलेलं खतं दिले, हो, पूर्ण फवारण्या करताय. पूर्ण जसं तुम्ही सांगितलं त्या हिशोबानंच केलं, आणि त्याचा आम्हाला पुरेपूर 100% रिझल्ट आलेला आहे. तुम्ही काम केलं, तुम्हाला रिझल्ट येणारच. हो. आता बघा तुम्ही हा माल साहेब, इकडे या समोर आहे. हा माल म्हणजे तुम्हाला आज नाही पण 1-2 पाऊस ज्यावेळेस होतील, 1-2 जूनमध्ये, त्यावेळेस या मालाची अचानक सडनली साईज वाढते. हो. आणि तुम्हाला पूर्ण फांद्याला टाकलेले दिसतील. बघा तुम्ही, आता हे जुने झाड आहेत पण फळाची चिकनाई बघा, सगळं एकदम व्यवस्थित आहे. बघा माल. मालाची मंगूची फवारणी केली, मालाची क्वालिटी चांगली. क्वालिटी चांगली आहे, संख्या भरपूर आहे. संख्या हे बघा, भरपूर आहे, पण ते संपूर्ण शेंड्यापर्यंत झाड लोड आहे. आपण 3 वर्षापासून घेतो, पण आपल्याला असं वाटलं नाही बाबा एवढा माल होईल. पण आणि- आपण त्याच्यामुळे अपेक्षा करू लागलो की 20 टन. नाही जास्त निघणार आहे, सहज जास्त निघणार आहे. त्यावेळेस मी येईलच परत. हो. मला एक सांगा, तुम्ही जो खर्च करत होता हो. याच्या व्यतिरिक्त मी काही जास्त खर्च दिला का? नाही, काहीच नाही. उलट कमी झाला. कमी झाला की नाही? उलट खर्च कमी झाला. बरं, मी आलो म्हणजे तुम्हाला लिहूनच देतो असं काही नाही. नाही. आता माझं तर जनरली मोबाईलवरच काम असतं, फोटो बघून. हो. पण हे जवळचे शेतकरी 10-15 किलोमीटरचे, तर मग मी ते थोडंसं फिरतो. पण तुम्ही स्वतः इथपर्यंत आले, मला त्याचाच लय गर्व वाटायला. असं काही नाही प्रत्येक वेळेस भाऊ तुम्ही आता तुम्ही प्रत्येक वेळेस फोटोतच नाही, तुम्ही म्हणे मी येतो, मी चक्कर होणार आहे माझी, तेव्हा मी बघतो प्रॉपरली. आता सुद्धा तुम्ही काय म्हणले, याला काहीच गरज नाही सध्या काही द्यायची. नाही विनाकारण मी देत नाही, कारण मला काही फायदा नाही, कारण तुमचा मी त्याच्यात काही मागच्या फायदा नाही. वेळेस नवीन तुम्ही नव्हते तेव्हा मी एक डॉक्टरला आणलं होतं. हम्म. तर त्याचे औषध एक फवारणी 6,000 रुपये जात होते. ते अच्छा. आपल्याला पुरत नव्हतं. हा, बरोबर. त्याच्यामुळे आपण स्वतः केलं. स्वतः दुकानदार असून सुद्धा आपल्याला एवढा रिझल्ट नाही आला जेवढा तुम्ही आपल्याला. आणि ठीक आहे ना, मी तुम्हाला सांगतो म्हणजे तितकं मी माझं मोठेपण नाही. 1-2 वर्षात तुम्ही ऑब्झर्व करता, शिकता, 4 लोकांना सांगता, चांगली गोष्ट आहे. मला त्याचा तोटा नाही. हां. कोणतेही लाईफ टाईम काम नसते. आता माझं रनिंग 6 वर्ष आहे. मी तर म्हणतो अजून 2 वर्षानंतर तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि माझं बंद पडलं तरी चालतं, मला त्याचं काही हे नाही. नाही, शेवटपर्यंत तुम्हीच राहणार, कारण आपल्याला ज्याच्यावर विश्वास आला, जे म्हणजे आपल्याला ज्यांनी हे केलंय. बघा आता इथं माल हे काय सगळं मला आणखी फक्त दिसत एवढं क्लिअरली दिसत नाही, कारण ते झाडा कोणत्याही आंब्या मालाला उन्हाळ्यामध्ये साईज राहतच नाही. नाही राहत. जूनमध्ये 1-2 पाऊस झाले की तुम्हीच मला म्हणणार, साहेब आपण 20 टन म्हणले, तर तुम्ही आता हा. तुम्हीच तुमची भाषा चेंज करणार आहे. नाही तेच आहेत ना. मला हे माहिती आहे. हा. कारण माल काय आहे, दिसल्यावर तर- या मालाला सध्या साईज नसते. आता हा एवढं इकडे तुम्ही ते 3च फळं आहे वर, हो. 3-4, पण तुम्हाला पटकन दिसले की नाही? नाही, का दिसले? कारण त्यांना साईज आहे. size आहे ना. आता या पानाच्या रंग सारखा आहे आणि फळाचा रंग सारखा आहे, त्यामुळे हे दिसत नाही.
आता पावसाळ्यामध्ये काय होतं, थोडीशी साईज येते हो तर पटकन तुम्हाला दिसायला लागते. ते बघा फळं, आणि विशेष म्हणजे क्वालिटी एक नंबरवर तुमच्या फळाची. क्वालिटी चांगली, क्वालिटीचे पावडर आहे आजच त्याच्यावर, हे बघा याच्यावर आजच पावडर आहे. क्वालिटी चांगली राहणार, हे बघा तुम्ही, है की नाही. एकदम स्मूथ राहणार, कातड पतलं कातड राहणार आहे. फळाची साईज एक नंबर राहणार आहे, तुम्हाला भावही चांगला मिळेल. तर मी या व्हिडिओमध्ये तुमचा नंबर देतो. शेतकऱ्यांना समजा आले फोन तर तुमचे जे ते रिअल सांगणार. जे ते आपण रिअल सांगतो. तुम्ही शेतकरी, मी एक शेतकरीच आहे. विजिट करा, त्याच्यानंतर तुम्ही अनुभवल्याच्या नंतर मग तुम्ही हे करा म्हणलं. असं नाही की तुम्हाला बाबा मी खोटं बोलतो. नाही, बरोबर ना, आणि मी एक शेतकरीच आहे ना. हो